मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात वापरत असलेली डिफेंडर कार सध्या चर्चेचा विषय ठरतीये। मनोज जरांगे पाटील वापरत असलेली इतकी महागडी कार कोणाची आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय। या डिफेंडर कारबाबत मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले। ते मंगळवारी सांगलीत आले होते। यावेळी त्यांनी सांगितले की डिफेंडर गाडी माझी नाही, माझ्याकडे 1 रुपया नाही। एका कार्यकर्त्याने, मला त्याचं नाव माहिती नाही, त्याने ही डिफेंडर कार मला वापरायला दिली आहे। त्याने मला सांगितलं की मला देवाने भरपूर दिले। तो म्हणाला की पाटील तुम्ही माझ्या गाडीत बसा, त्यामुळे मी ही गाडी घेऊन दौऱ्यात आलोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा समाजातील लोक मला त्यांच्या गाडीत बसवतात। प्रत्येक जातीत श्रीमंत वर्ग आहे, हे लोक दुसऱ्यांना कुणालाही विचारत नाही। त्याला मी काय करू? माझा समाज म्हणतो बसा गाडीत, मी बसतो। माझा समाज माझ्यावर जीव लावतो। या गाडीच्या काचा फुटल्या आहेत, 50-50 पोरं त्या गाडीला लटकतात असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मी समाजाचे काम करतो, समाजाला मायबाप मानले। माझ्या समाजातल्या लोकांनी एखादी नवीन गाडी घेतली तर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असं म्हणतात असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या डिफेंडर कारवर सांगलीत जेसीबीच्या साह्याने पुष्पवर्षाव करण्यात आलेला आहे। देव का सोडून चर्चा सुरू झाली। विरोधी पण टीका करतात। अरे दानसूर लागते, दानसूर लागतो, मला कोणी विचारित नाही। घंटे माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना। आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा। हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना। मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना, मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमवलेली। आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते, तुम्हाला कोण बसा म्हणतात? घंट्या तुम्हाला कोणी मोजित करावं? तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी। माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा। सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण? शाळेचं पूजा करून घेतात लोक। नवी गाडी आणली की त्याने आणली, ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बस, येऊ दे इकडं। बसलो, त्यात काय काम्या घेतली का? मग एक अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव। तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पद मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक। मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पद नाही मागत। माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय। आणि मग समाज माझा, मी जसं तळ हाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना। ते माझे मायबाप येत ना राव, त्यांजवळ जी वस्तू ते मध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी। कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्याने दिलाय। मला तुम्ही लय उकरून चालू केलं। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं? पण मला नाही माहित कोणचे संबंध म्हणता का? कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे। मला नाही बाबा माहिती। नाही, ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सरकारचं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतायत, त्यावर देवेंद्र फडणवीस मागा इतकं असं असल्याशिवाय करूच शकत नाही। भाजपची एक रणनीती वेगळी, कोणाचे आमदार खासदार म्हणते टप्पर नाही भाऊ बोलायची, त्यांना विचारल्याशिवाय। प्रमाणपत्र रद्द केले, ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे। लांबू नका प्रकरण, मराठ्यांच्या नादी लागू नका। मराठी पेटलेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत। जागे झाले तसे खरबडून ते ना का महाराष्ट्र ढवळून काढलाय आता। असली लाटू सळी मा फेस पड्या फोन उचलू पोरायचं आमच्या। कुणी म्हणते आम्हाला बैठका द्या, आपल्या इकडे कवा घ्यायच्या? मुंबईवाले म्हणते आमच्याकडे कधी? रायगडहून फोन चालू झाले, अमरावती, जळगाव, इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात, यवतमाळ पासूनचे। मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणते तुम्ही माघारी कवा येणार? मला अर्ध्या सोडून देऊ की? इतका पश्चिम महाराष्ट्र पेटलाय भयानक। नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिला, नवी क्रांती करायची।